प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. या नवीन वर्षाच्या आजच्या 4थ्या तारखेसाठी. प्रियांनो, मागील 3 दिवस आमच्या प्रभूने आम्हाला नवीन वर्षाचे दाखवले आहेत. आणि ज्यांना 3 दिवसामध्ये काहीतरी अनुभव आलाय, काहीतरी त्यांना वाटलं की अरे नवीन वर्षामध्ये माझ्याकडून देवबाप काहीतरी करून घेण्याची अपेक्षा इच्छा करत आहे आणि मला ते करण्यामध्ये फार आनंद होत आहे. प्रियांनो, आम्ही जर खरोखर विश्वासाने, धैर्याने आणि प्रभूच्या कृपेने जर आमची प्रार्थना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभूकडे जर सादर केलेली असेल, मग त्या प्रार्थनेत तुमच्या काही विनंत्या असो, गरजा असो, शारीरिक असो, आत्मिक असो, त्या गरजा जर तुम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभू समोर ठेवल्या असतील ना, तर त्या गरजा तुमच्या पूर्ण होतील. प्रियांनो, बरेच जणांनी नवीन वर्षामध्ये शारीरिक आशीर्वादापेक्षा आत्मिक आशीर्वादाची जास्त मागणी प्रभूकडे केलेली आहे. का बरं काही जणांनी अशी मागणी देव बाप्पाकडे या वर्षी करण्याची त्यांच्या मनाची तयारी केली? कारण प्रियांनो, आमच्या मनमानीने, आमच्या इच्छेने आम्ही प्रभूमध्ये राहून खूप काही आमच्या जीवनाला आम्ही दिलंय. पण आता आमचा प्रभू येण्याच्या मार्गावर आहे. तो कोणत्याही समयाला येणार आहे. त्याचा येण्याचा समय अनिश्चित आहे, पण तो येणार आहे असं वचन आम्हाला प्रगटीकरणापासून अलीकडच्या पुस्तकामध्ये पण प्रभू बोलतो. आणि प्रभू आता येण्यासाठी खूप उशीर लावणार नाही. तो येणार आहे आणि आपल्या प्रियजनांना आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणून प्रियांनो, नवीन वर्षाचा हा 3रा संदेश आज तुमच्या घरामध्ये चाललाय. कोणतीही स्पर्धा असली तर किती बक्षीस दिले जातात? 1, 2 आणि 3. 4थं बक्षीस आहे का? म्हणून ज्या परिवारांमध्ये 3 संदेशापर्यंत देव बाप्पाने भेट घेण्याचा निश्चय केला, ते परिवार या येणाऱ्या वर्षामध्ये खूप देवाकडून आशीर्वादित होतील. कारण प्रियांनो, देवाच्या इच्छेने देवाची सेवा चालते. मनुष्याच्या सेवकाच्या इच्छेने कधीच प्रभू आपली सेवा करून घेत नाही. म्हणून पावलाला आपल्या पत्रात लिहावं लागलं, बुद्धीची सेवा, आत्म्याची सेवा. आत्म्याची सेवा जिथं असती तिथं प्रभूचा अधिकार असतो. तिथं सेवकाचा अधिकार प्रभू मान्य करत नाही. पण सेवकाचा उपयोग केल्याशिवाय आत्म्याला पण आपली इच्छा आपल्या विश्वासणाऱ्यांना कळवता येत नाही. म्हणून सेवकाचं आद्य कर्तव्य नेहमी प्रभूमध्ये हे असलं पाहिजे की प्रभू मला काय सांगतो, प्रभू माझ्याकडून काय अपेक्षा करतो आणि प्रभूच्या मनामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी कोणत्या योजना, कोणते संकल्प घेऊन सेवकाच्या मुखातून देवाचा आत्मा आपल्या इच्छा सांगणार आहे, यावर सर्व काही सेवा अवलंबून असते. म्हणून प्रियांनो, नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. नवीन वर्षाच्या 3 दिवसाचा स्वादही आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेला आहे. आज हा चौथा दिवस आहे. म्हणजे 4 तारखेला आज तुमच्या परिवारात देव बाप आत्म्याने आणि खरेपणाने सेवकाच्या द्वारे हजर आहे. म्हणून बघूया आज तुमच्यासाठी देव बाप्पाने काय निरोप
ठेवला आहे. त्यासाठी काढूया आपण 2 तिमोथेय 3 अध्याय. इकडं नाही, इकडं 2 तिमोथेय 3 अध्याय 12वं वचन. 12वं वचन. जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवावयास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये आशा धारणेने चालण्याचा निर्धार तुम्ही करा की नवीन वर्षामध्ये मला प्रभूसाठी वेगवेगळ्या संकटातून जावं लागणार आहे आणि वेगवेगळ्या संकटातून जाण्यासाठी तुम्ही देव बाप्पाकडून त्या संकटांचा सामना करण्यासाठी देवाकडून कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आज जगामध्ये कसं वातावरण आहे आपल्याला चांगल्या रीतीने कळत आहे. आज कशा प्रकारे प्रभूच्या कार्याला निरनिराळ्या ठिकाणी कसा विरोध प्रकट केला जातोय हे आपल्या समोर उघड आहे. प्रियांनो, बायबलमध्ये या घटना सांगितलेल्या आहेत. देवाच्या आत्म्याने या घटना लिहिलेल्या आहेत. जे देवाने लिहिलंय ना ते जगामध्ये होत आहे. जे देवाने लिहिलं नाही ना ते जगामध्ये काहीच होत नाही. बघा, त्याचा पुरावा बघू आपण. मत्ती शुभ वर्तमान 24 अध्याय 21 वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. त्या काळी येईल म्हणजे हा तो काळ चाललेला आहे. बघा, देवाच्या आत्म्याने कोणत्या समयात हा शब्द लिहिलेला आहे, पण हा शब्द या समयामध्ये पूर्ण होत आहे. आणि हा शब्द जेव्हा देव बाप्पाचा पूर्ण होण्याच्या लागेल तेव्हा देवाने आपल्या मनामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी, फक्त निवडलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी एक प्रयोजन करून ठेवलेलं आहे. 22वं वचन वाच बाळा त्याच अध्यायाचं. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, म्हणून निवडलेल्यांसाठी ते थोडे केले जाते. निवडलेल्यांची काळजी देवाच्या आत्म्याने आपल्या समयामध्ये घेण्याचा निर्धार निश्चय केलेला आहे. म्हणून निवडलेल्यांचे दिवस कमी करणार आहे प्रभू. आता ते दिवस कसे कमी होणार आहेत, कोणत्या माध्यमातून देवबाप निवडलेल्यांचे दिवस कमी करणार आहे, कोण आहे निवडलेला हे तुम्हाला माहिती नाही पूर्ण खात्रीने, परंतु देवाच्या आत्म्याला पूर्णपणे माहित आहे की निवडलेला कोण आहे. आणि जो कोणी निवडलेला आहे प्रियांनो, त्याचं वाचलेल्या वचनाप्रमाणे त्याचे दिवस देव बाप्पाने कमी केलेले आहेत. म्हणजे तो देव बाप्पा बरोबर देवाच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही समयाला जाण्यासाठी प्रभूने त्याची नियुक्ती करून ठेवलेली आहे. पण प्रभू ही प्रक्रिया केव्हा करील, कोणत्या समयात करील, त्या समयापर्यंत आम्ही जगात राहू का त्या समयाच्या अगोदर आमचं जगातून जाणं होईल हे पण आम्हाला सांगता येणार नाही. पण देवाने जो शब्द ठेवला आहे वचनामध्ये त्या शब्दाप्रमाणे फक्त निवडलेल्यांसाठी देव बाप्पाने आपल्या मनामध्ये खास योजना, इच्छा ठरवून ठेवलेली आहे. फक्त आता आम्हाला या गोष्टीचं परीक्षण करायचं आहे की देव बाप्पाने जे वचन आमच्यासाठी ठेवलं आहे त्या वचनामध्ये जाण्याच्या प्रक्रियेमध्ये मी योग्य आहे का.
माझ्यामध्ये देव बाप्पांनी त्या प्रक्रियेमध्ये येण्याची योग्यता ठेवली आहे का? देवाच्या इच्छेप्रमाणे माझं प्रभूमध्ये चालणं होतंय का? वचनाप्रमाणे आचरणामध्ये मी स्वतःला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला ठेवण्यासाठी मी रेडी झालो आहे का? प्रियांनो, सगळ्या गोष्टीची पडताळणी आम्हाला या ठिकाणी करायची आहे. आणि प्रियांनो, देव बाप्पाचा आत्मा माझ्या मुखातून वारंवार बोललेला आहे, प्रभू येण्या अगोदर काही जणांना खात्रीपूर्वक वचनाप्रमाणे कळणार आहे की माझं जाणं निश्चित स्वर्गात होणार आहे. आता ते कोणाला प्रगट होईल हे मात्र सांगता येणार नाही, पण त्या गोष्टीला पूर्ण होण्याची कोणती अट आणि शर्त आहे? जो वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला आशा आहे की प्रभू कोणत्याही वेळेला आला, माझं त्याच्या बरोबर जाणं होईल. आणि वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्या विश्वासणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला गुण काय असतो? तो बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावित नाही. कोणत्याही वचनाच्या विरोधात तो कुरकुर करत नाही. कोणत्याही शब्दाला घेऊन तो वादविवाद कोणाबरोबर करण्याची तयारी दाखवित नाही. ही सर्वप्रथम वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्या विश्वासणाऱ्यांमध्ये, सेवकांमध्ये देव बाप्पाने ठेवलेली महान अशी गोष्ट आहे. आता या गोष्टीला किती जण पूर्ण करत आहेत? किती जण पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या मनाची तयारी करत आहे? हे ज्याला त्याला आपल्या विश्वासाप्रमाणे प्रभूमध्ये राहत असताना कळत आहे. प्रियांनो, प्रभूने आम्हाला आपल्या राज्यात ना त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी घेतलंय. देवाने आम्हाला त्याच्या राज्यात त्याच्याच वचनाला दोष लावून त्याच्याच नावाने जगून स्वर्गामध्ये जाण्याच्या अपेक्षेने देव बाप्पाने आम्हाला त्याच्या राज्यात घेतलेलं नाही. आम्हाला मुळीच कुठला अधिकार देव बाप्पाने देवाच्या वचनाला दोष लावण्याचा दिलेला नाही. अहो, आमची ही धन्यता आहे की आम्हाला देवाचं वचन वाचण्याची किंवा देवाचं वचन आमच्या जवळ राहण्याची देव बाप्पाने कृपा पुरवली. पण असे पण काही प्रियजन आहेत की ज्यांच्या जवळ वचन आहे, पण ते कधी पवित्र शास्त्र उघडून वचन वाचित नाही. वचनाला ते आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि वचनात काय ते वाचत आहे त्याप्रमाणे कृती करण्याची प्रक्रिया ते दाखवित नाही. प्रियांनो, कधी आपल्या आत्म्याला वचनाविषयी उपाशी राहू देऊ नका. आपल्या वचनाला उपाशी ठेवू नका. आपल्या आत्म्याला नेहमी वचनाने तृप्त करणारे असा. आता या मागील 2 संदेशामध्ये मी कोणत्या तरी संदेशामध्ये बोललेलो आहे की ज्यांचा आत्मा सदृढ आहे शरीरामध्ये, त्यांना कुठल्याही प्रकारचा शरीराला त्रास नाही. ते एकदम ठणठणीत आहेत, कारण त्यांचा आत्मा त्या शरीरात ठणठणीत आहे, म्हणून त्यांचं शरीर पण ठणठणीत असा आहे. पण ज्यांचा आत्मा वचनाअभावी उपाशी आहे, वचनाअभावी महिनोना महिने, वर्षोना वर्ष उपाशी आहे, त्या शरीराला काही ना काही त्रास आहे. मग तो त्रास कसला असू शकतो ते मी सांगू शकत नाही.
पण एवढं प्रभूच्या उपस्थितीमध्ये देव जरूर बोलत आहे की त्यांचं शरीर जसं असायला पाहिजे तसं नसतं. का नसतं? कारण आत्मा त्यांचा उपाशी आहे. शरीराला उपाशी ठेवण्याची कधी तयारी केली तुम्ही? कधी ठरवलं का मी शरीराला उपाशी ठेवीन? अहो, जीवाचं रान आम्ही करतो. आमच्या शरीराला जेवण देण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत आम्ही आमच्या शरीराला जेवण मिळण्यासाठी प्रयत्न करतो. करतो का नाही? कुणी म्हणतं का नाही मला काय नाही मिळत ना मी राहतो उपाशी? म्हणता असं? प्रियांनो, जशी आम्ही शारीरिक शरीराला अन्नाने तृप्त करण्याचा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न आम्ही आत्म्याला जेवण देण्यासाठी केला पाहिजे. आत्म्याला जेवण देण्यासाठी फार काही कष्ट करायचं नाही. आम्हाला फक्त पवित्र शास्त्र वाचायचं. आता ज्यांना वाचता येत नाही ते म्हणतील, अरे आम्हाला तर वाचता येत नाही, आता आम्ही काय करायचं? प्रियांनो, तुमचं आत्म्याला जेवण देणं काय माहिती का? जी काय तुमची भोळी बाबडी प्रार्थना तुम्ही करतात ना दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा किंवा 4 वेळेस, जितक्या वेळेस तुम्ही भोळी बाबडी प्रार्थना प्रभूकडे करताना, ते तुमचं बायबल वाचन आहे आणि तीच तुमची प्रार्थना पण आहे. पण ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांना बायबल वाचणं अनिवार्य असं आहे. बायबल वाचल्याशिवाय त्यांनी कदापिही राहू नये. दिवसातून कमीत कमी 5 ते 7 मिनिटाचा वेळ त्यांनी बायबल वाचण्यासाठी काढलाच पाहिजे. एकदा का तुम्ही 5 ते 7 मिनिटं देव बाप्पाचं वचन वाचण्यासाठी काढण्याचा निर्धार केला आणि रोज तुम्ही बायबल वाचत राहिले ना प्रियांनो, ऑटोमॅटिक तुमचा टायमिंग वाचण्याचा वाढला जाईल. तुमच्या मनाला कळणार पण नाही की आम्ही सुरुवातीला किती वेळ देव बाप्पाला देण्याचा निर्धार निश्चय केला, पण आजच्या समयात आम्ही प्रभूसाठी किती वेळ देत आहोत. म्हणून देव बाप्पाने सांगितलंय की दिवसाचा पण दशमांश तुम्ही मला द्या. दिवसाचे किती तास असतात? 24 तास. 24 तासाचा दशमांश जर काढायचा झाला प्रियांनो, तर 2 तास 40 मिनिटं हा 24 तासाचा दशमांश आहे. आणि जे कमवतात, जे पैसे त्यांना मिळतात त्यांच्या कामाचे, त्यांनी त्यांच्या कामाचा पण 10वा हिस्सा प्रभूला दिला पाहिजे. काही परिवार, काही विश्वासणारे आपल्या कष्टाच्या कमाईचा 10वा हिस्सा प्रभूला देतात. पण काही जण असे आहेत प्रियांनो, ते इतकं मन कठीण करतात देव बाप्पाला 10वा हिस्सा देण्यासाठी, आणि हिस्सा तर देण्याची त्यांच्यामध्ये इच्छा नसतेच नसते, पण उलट काय म्हणतात, देवाला काय पैसे लागतात का? देव का पैसे मागतो का? देव देणारा आहे, देव घेणारा नाही. देणाऱ्याने जर देणं बंद केलं तर मग काय होईल? मग काय होईल? देणाऱ्याने जर त्याने निर्धार निश्चय जर केला काही महिन्यापुरता की याला काही महिने मी काहीच देणार नाही, होईल का तुमची कोणती इच्छा पूर्ण? मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेगळे मार्ग शोधावा लागतील, कर्ज काढावं लागेल किंवा अन्य कोणत्या दुसऱ्या मार्गाने पैसे आपल्या हातात आणावं लागतील, तेव्हा तुमच्या शारीरिक गरजा भागवल्या जातील. पण देवबाप असं करत नाही. देवबाप म्हणतो, तुझ्या इच्छेने, तुझ्या मनाने तू मला आपल्या कमाईचा 10वा हिस्सा दे. बघा, वचनातून बघू आपण या गोष्टीला. 2 वचन यासाठी बघू आपण.
पहिलं वचन काढूया. नीतिसूत्रे 3रा अध्याय 9वं वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. प्रथम फळाने, जेव्हा पण तुला तुझ्या कष्टाची कमाईचा पगार मिळेल, पहिला माझा दशमांश बाजूला काढून ठेव. माझा दशमांश काढल्यावर तुला कुठं पैसे तुला खर्च करायचे शारीरिक जीवनामध्ये, तिथं तू पैसे खर्च कर. पण सर्वप्रथम तू आपल्या उत्पन्नकर्त्याला प्रथम फळाने संतुष्ट करण्याची प्रक्रिया कर. किती जण आज या वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया करतात? किती जणांना आठवतंय, किती जणांना स्मरण होतं की अरे खरंच देवबाप मला XYZ जे काही माझ्या कष्टाचे पैसे देतो त्याचा 10वा हिस्सा मी देव बाप्पाला देतो. या प्रक्रियेमध्ये अतिशय थोड्या प्रियजनांची नावं आहे आणि प्रभूला कुडकुडत आहे ना दशमांश आवडत नाही बरं का. अरे सेवकाने सांगितलं म्हणून देतो मी, सेवकाने सांगितलं नसतं तर मी कशाला देऊ देवाला. कठीण मनाचा दशमांश देव बाप कधी मान्य करत नाही. त्याला संतोषाने देणारा आवडतो. संतोषाने जो देवाचा हिस्सा देवाला देण्याची प्रक्रिया करील त्याला देवबाप आपल्या भावी जीवनामध्ये कधी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला आशीर्वाद मिळणारच, पण देवबाप आपल्या इच्छेने आपल्या समयामध्ये त्या दशमांश देणाऱ्या विश्वासणाऱ्याला सेवकाला देवबाप आशीर्वाद देणार. आता दुसरं वचन बघूया. पहिलं वचन पाहिलं आपण, आता दुसऱ्या वचनाकरता मलाखी काढूया. बायबलचं जुन्या कराराचं शेवटचं पुस्तक 3रा अध्याय 10वं वचन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. माझी प्रतीती पहा म्हणजे माझी वाट बघा. प्रियांनो, जे कुणी आजच्या या नवीन वर्षाला लागण्यापर्यंत ज्यांनी कुणी प्रभूचा दशमांश देण्यापासून स्वतःचं मन कठीण केलंय, आपल्या हाताला आवरलंय, ज्यांनी प्रभूचा हिस्सा प्रभूला देण्यासाठी कधी मनाची तयारी केली नाही, अशा परिवारांनी, अशा विश्वासणाऱ्यांनी किमान या नवीन वर्षामध्ये तरी नवीन निर्धार, नवीन विचार, नवीन आशा घेऊन प्रभूकडे जावं. प्रभू, माझ्या संसार प्रपंचात मला नाही राहिलं ना काही हरकत नाही, तुझ्या नावाने मी दुःख सहन करीन, पण तुझा हिस्सा तुला मी दिल्याशिवाय आता या पहिल्या महिन्यापासूनच, जानेवारी महिन्यापासूनच मी माझा कमाईचा 10वा हिस्सा तुला देईन. तू मला दे अगर नको देऊ. तू तर फार मोठा आश्वासनाचा शब्द दिलेला आहे, जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. तू मला दे अगर नको देऊ, पण मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, जे प्रियजन प्रभूला दशमांश देतात ना, त्या प्रियजनांना विचारा किंवा त्यांच्या जीवनाकडे बघा. देव बाप्पांनी त्यांना किती आनंदी आणि किती प्रफुल्लित ठेवलेला आहे. त्यांच्याजवळ जरी जगी काही नसलं ना प्रियांनो, पण त्यांचं आरोग्य कमीत कमी देव बाप्पांनी चांगलं ठेवलंय. म्हणून जाणकार लोक काय म्हणतात माहिती का? माणसाचं शरीर आनंदी, माणसाचा जीव सुखी तर सर्व काही सुखी. माणसाचा जीव सुखी नाही ना
तर सर्व काही दुःखी आहे. प्रियांनो, जे दशमून देतात त्यांना कमीत कमी या गोष्टीचा अनुभव देवबाप थोडा का होईना येऊ देतो. परंतु आजचं संदेशाचं वचन काय आलंय आपल्यासाठी? जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांचा छळ झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, छळ आमचा होणार आहे. आम्ही छळापासून किती पळवाटा काढले ना, छळ आमचा पिछा केल्याशिवाय राहणार नाही. कारण देवबाप्पाने जर शब्द ठेवलाय बायबलमध्ये तर तो शब्द पूर्ण झाला पाहिजे. काही जणांना वाटतं फक्त आम्हाला आशीर्वाद देणारे जे वचन आहेत ना तेवढेच पूर्ण व्हावे, पण जे आमच्या शरीराला त्रास देणारे, धोकादायक, आमच्या मनाला मनस्थिती आमची खराब करणारे आहे ना, ती गोष्ट आमच्या जीवनात होऊ नये. प्रत्येकाला या गोष्टीतून जावंच लागणार आहे. प्रियांनो, ज्याच्या जवळ धन आहे त्याला पण जावं लागेल, ज्याच्या जवळ धन नाही त्याला पण जावं लागेल. म्हणून जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत, आहात का नाही तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये? तुम्हाला खात्री ना आम्ही ख्रिस्त येशू मध्ये आहोत. म्हणून प्रियांनो, जर तुम्ही संकटाचा सामना करत असताल किंवा संकट तुमच्या समोर दिसत असतील, अरे ही गोष्ट माझ्या जीवनात नको आहे, प्रभूंनी ही गोष्ट माझ्यापासून दूर करावी, हे जे तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्ही प्रभूला प्रार्थनेत सादर करताना, ते आहे ख्रिस्त येशू मध्ये संकट दुःख सहन करण्याचं माध्यम. त्याला देवाने छळ हा शब्द दिलाय. प्रियांनो, प्रत्येकाला काही ना काही आज संकट आहे, त्रास आहे, निंदा आहे, अपमान आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे त्या वचनाप्रमाणे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, सेवकांच्या जीवनामध्ये आणि परिवारामध्ये आज या गोष्टी होत आहेत. त्या आम्हाला कधी कधी समजत नाही. म्हणून देवाचा आत्मा सेवकाच्या मुखातून आत्म्याच्या प्रेरणेने आठवण करून देतो की जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांचा छळ होईल. जे छळ सहन करतात ना त्यांना बक्षीस पण फार सुंदर आहे. प्रियांनो, त्यांना बक्षीस आहे. मग ते बक्षीस कसं असेल ते वर गेल्यावर आम्हाला कळणार आहे. पण या ठिकाणी देव बाप्पाने आम्हाला एक शब्द दिलेला आहे. काय शब्द दिलाय बघूया वाचनातून. यशायाचं पुस्तक 43वा अध्याय 10वं वचन. परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे. माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही, हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. तू माझा निवडलेला सेवक आहेस. आमेन. तू माझा निवडलेला सेवक आहेस. आणि त्याच्या वरच्या भागामध्ये देवबाप आपली महती, आपली ओळख आपल्या विश्वासणाऱ्यांना कळवित आहे की मी कशा प्रकारे आहे. 42चं 10वं वचन वाजवाळा. यशायाच ओहू समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोक हो. अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा. आमेन. मला शब्द दाखवायचा आहे, भिवू नको हा शब्द दाखवायचा आहे. आज माझा चष्मा घरी राहिलेला आहे, गडबडी तिकडं आल्यामुळं. हरकत नाही. बायबलमध्ये भिवू नको हा शब्द आम्हाला आमच्या सहनशीलतेकरता किंवा आम्ही प्रभूमध्ये स्थिर उभं राहण्यासाठी 365 वेळा देव बाप्पाने बायबलमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांमधून, जुन्या करारामधून, नव्या करारामधून
भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. अशा अनुषंगाचे वेगवेगळ्या मार्गाने देव बाप्पाने शब्द ठेवलेला आहे. प्रियांनो, देव बाप आमची इतकी काळजी घेण्याचं त्याने आपल्या समयामध्ये वचनाच्या माध्यमातून ठरवलं होतं. म्हणून वर्षाचे 365 दिवस देवबाप आम्हाला प्रत्येक दिवशी म्हणत आहे, भिवू नको. कोणती परिस्थिती तुझ्यावर आली ना, ती परिस्थिती तुझ्या सहनशक्तीच्या पलीकड तुझ्यावर मी जाऊ देणार नाही. तुला त्या परिस्थितीमध्ये मी सांभाळीन. त्या परिस्थितीतून तुला बाहेर काढण्याचा मी स्वतः उपाय ठरविल आणि जो उपाय मी ठरविल त्या उपायाप्रमाणे तू त्या आलेल्या संकटातून बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही. जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते ना प्रियांनो, तसं प्रभू परमेश्वराने पण आम्हाला वचनातून दिलासा देण्यासाठी एक शब्द ठेवलाय. पाहूया तो शब्द वचनातून. स्तोत्र संहिता 91:1. जो परस्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राही. जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आम्ही प्रभूच्या ऐकण्यामध्ये, आम्ही प्रभूच्या सांगण्यामध्ये आणि आम्ही प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये जर स्वतःला प्रभू समोर आणलं ना प्रियांनो, तर सर्व समर्थाचा शब्द आमच्यासाठी आहे. जो प्रभूच्या सानिध्यात राहतो ना तो सुरक्षित आहे. तो सुरक्षिततेमध्ये स्वतःला अनुभवल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट देवबाप्पाने आमच्यासाठी करण्याचं ठरवलेलं आहे, ते पण आपण वचनातून बघू. इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 5वं वचन. 5वं वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभ विरहित असावी. जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. आमचा प्रभू कधीच आम्हाला सोडून देण्याची इच्छा त्याच्या मनामध्येच नाहीये प्रियांनो. तो कधीच असा विचार करत नाही की एखाद्या विश्वासणाऱ्याला, एखाद्या सेवकाला मी जाणून बुजून टाकून देईन. पण कधी कधी काय होतं माहितीये का प्रियांनो, ख्रिस्ती जीवन जगत असताना एखाद्यावर जर संकटावर संकट, संकटावर संकट जर येत राहिलेले कुणी जर पाहिलं ना, तर काही जण डायरेक्ट बोलून दाखवतात, पण काही जण मनामध्ये आडीच धरून चालतात. अहो हे ख्रिस्ताचे नाहीत म्हणून यांच्यावर संकटावर संकट आहे, यांची हालत अशी आहे, यांची परिस्थिती अशी आहे. प्रियांनो, प्रगटीकरणामध्ये लिहिलेलं आहे, जे मोठ्या संकटातून प्रभूच्या राज्यात येतात ना त्यांना देव बाप्पाने सर्वात मोठा धन्यतेचा शब्द दिलेला आहे. आणि त्यांच्यासाठी देव बाप्पाने पांढरा झगा रेडी ठेवलेला आहे. तो झगा त्यांना मिळणार आहे. प्रियांनो, विधी खाली काही आत्मे होते आणि ते आत्मे प्रभू परमेश्वराकडे त्यांनी मागणी तक्रार केली. काय मागणी तक्रार केली? प्रभू, आम्ही तुमच्यासाठी दुःख सहन केलं, तुमच्यासाठी आम्ही आमच्या प्राणाला देऊन टाकलं. ज्यांनी आमच्या बरोबर असा व्यवहार केला, जे अशा प्रकारे आमच्या बरोबर वागले, त्यांचा सूड तू कधी घेणार? बघा, प्रगटीकरणातून आपण ते बघूया जरा.
आता मी तोंडी बोललो, पण आता शब्दशः वचनातून आपण बघू. प्रगटीकरण 6वा अध्याय 9 पासून 11 वचनापर्यंत वाचा. 9 ते 11. त्याने 5वा शिक्का फोडिला. तेव्हा मी वीधीखाली आत्मे पाहिली. ते आत्मे देवाच्या वचनांमुळे व त्यांनी जी साक्ष पटविली होती तीच मुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे प्रभो, जो तू पवित्र व सत्य आहेस, तो तू न्यायनिवाडा करीत नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जनांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस, हे किती वेळ चालणार? तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जागा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारिले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्वस्थ राहा. आमेन. बघा, वेदी खालचे आत्मे ओरडले, तुझ्यासाठी आम्ही मरण सहन केलं, आम्ही छळाच्या मरणाने आमचा प्राण दिला, पण आम्ही मरणापासून पळवाट काढली नाही. मरणाला वाचवण्यासाठी आम्ही तुझं नाव सोडून देण्याचं पाप केलं नाही. तुझ्या नावाला धारण करून आम्ही छळ सहन केला, मरण पत्करलं, पण ज्यांच्याकडून आमचा असा छळ झाला त्यांचा सूड तू कधी घेशील? तेव्हा देवाचा आत्मा त्यांना म्हणाला, तुम्हाला सर्वप्रथम पांढरा जागा मी देत आहे. तुमचा जसा छळ झाला, जसे तुम्ही मारले गेले, तसे पृथ्वीवर काही जणांवर अशा प्रक्रिया येणार आहेत. आणि देव बाप्पाचा शब्द आहे, वचन आहे. पृथ्वीवर जर या वचनाविषयी देव बाप्पाने लिहिलंय, तर ही घटना पृथ्वीवर कुठं ना कुठं झाल्याशिवाय राहणार नाही. एका पण राज्यात, एका पण देशात जर ही घटना झाली, समजून घ्यायचं देव बाप्पाचं वचन पूर्ण झालं. पण काही जणांचा असा विश्वास असतो, अरे असं वचन लिहिलंय ना, मग हे वचन प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे, प्रत्येक राष्ट्रात झालं पाहिजे, राज्यात झालं पाहिजे, जिल्ह्यात झालं पाहिजे, मुक्काम पोस्टच्या गावांमध्ये झालं पाहिजे. जेव्हा सर्व ठिकाणी असं होईल तेव्हा आम्ही म्हणू, खरोखर देव बाप्पाचं वचन जसं देवाने लिहिलं तसं पूर्ण केलं. प्रियानो, एक ठिकाणी झालं ना, देवबाप म्हणतो तो शब्द माझा त्या ठिकाणी पूर्ण झाला. म्हणून प्रियांनो, तुम्ही आम्ही आजपर्यंत धन्य आहोत. आणि आमच्यावर अशी प्रक्रिया आतापर्यंत आठवतंय तुम्हाला, की जे वचनात आमच्या ताईंनी वाचलं आता, त्याप्रमाणे घटना आमच्यावर आली. किती सुरक्षित ठेवलंय देव बाप्पाने आम्हाला. म्हणून तो जे बोलतो ना, जो परच्या गुप्त स्थली बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. देवबाप बोलत नाही निसता, देवबाप करून दाखवतो. आमच्यावर अशा घटना आल्या नाही, परंतु जगाच्या स्थापनेपूर्वी आले नाही. असे कठीण समय येणार आहेत. त्या समयामध्ये आम्हाला कोणत्या गोष्टीचा सामना करण्यासाठी जावं लागन हे आम्हाला माहित नाही. म्हणून मनाची तयारी, आत्म्याची खात्री आमच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त दृढ करण्यासाठी येणाऱ्या वर्षामध्ये हर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही प्रभूच्या नावाने तयार राहिलं पाहिजे. घेण्यामध्ये आम्ही फार आनंदी झालो. आता जरा आम्हाला पण काहीतरी देवासाठी करायचं आहे, द्यायचं आहे. बघूया त्या देण्यामध्ये आम्ही माघार घेतो का आनंदाने सामोरं जाण्याची प्रक्रिया करतो. बघा, ज्यांचा छळ झाला ते म्हणले, तुझ्यासाठी आम्ही छळ सहन केला, मरण पत्करलं, पण आम्ही माघार घेतली नाही. प्रियांनो,
देवामध्ये जे असतात आणि ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा कार्य करणारा असतो ना, त्याला कधीच कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही. यरुशलेममध्ये शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजकगण 12 शिष्यांचा रोज छळ करायचे. जाता येता शिष्यांना फक्त म्हणायचे, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही काही बोलू नका आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही चमत्कार करू नका. बघा, वचनातून बघू आपण या गोष्टीला. प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 18वं वचन. बघा तिथं काय लिहिलंय. अजून 2 मिनिटं बोलतो, मग थांबतो मी या ठिकाणी. मग त्यांनी त्यास बोलावून अशी निक्षून ताकीद दिली की येशूच्या नामाने अगदी बोलू नका, अगर शिकूही नका. आमेन. बोलू पण नका आणि शिकू पण नका आणि चिन्ह चमत्कार पण करू नका. कारण तुम्ही चिन्ह चमत्कार करतात ना, म्हणून सगळे लोक तुमच्याकडेच येतात. अहो, पेत्राला इतकं सामर्थ्य देवाच्या आत्म्याने पुरवलं होतं, इतका सामर्थ्याने पेत्र भरलेला होता प्रियांनो, की पेत्र ज्या वाटेने चालायचा त्या वाटेवर लोक आजारी लोकांना आणायचे आणि ठेवायचे. आणि असं त्यांना वाटायचं, काय वाटायचं त्यांना, की पेत्राची सावली जर आजाऱ्यांवर पडली तर आजारी पेत्राच्या सावलीने बरे होतील. बघा, याही गोष्टीला आपण वचनातून पाहू. प्रेषितांचीच कृत्य 5वा अध्याय त्याचं 15वं वचन. इतकी की लोकांनी दुखणेकऱ्यांस मार्गात आणून बाजांवर व पलंगांवर ठेवावे, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी. आमेन. 16वं. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकऱ्यांस व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांस घेऊन येत आणि ते सर्व बरे होत असत. आमेन. ते सर्व बरे व्हायचे. मग जादूटोणा केलेले असो, मंत्रतंत्रवाले असो, किंवा आणखी काही काळ्या शक्त्या ज्याच्या शरीरावर असतील तो बरा व्हायचा. शरीराने आजारी असलेला तोही बरा व्हायचा. जो मनस्वी फार त्रासलेला असायचा तो सुद्धा बरा व्हायचा. म्हणजे थोडक्यात मनुष्याच्या शरीराला कुठलाही त्रास असला, पेत्राची सावली त्याच्या अंगावर पडली की त्याला आरोग्य भेटायचं. बघा, पेत्र प्रार्थना नव्हता करत, पण त्याच्या सावलीमध्ये देव बाप्पाने एवढं मोठं सामर्थ्य ठेवलं होतं. एवढ्या मोठ्या सामर्थ्याने पेत्राला देव बाप्पाने भरलेलं होतं. पण आजचे काही विश्वासणारे, काही सेवक पेत्राचा शब्द ऐकत नाही. पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी जो निरोप सांगितला त्या निरोपाच्या विरोधामध्ये आज काही जण चाललेत. पण पेत्राचा एक शब्द मात्र घेण्याची ती तयारी दाखवतात. कशासाठी दाखवतात? आपली चर्चची संख्या वाढावी म्हणून, आपल्या चर्चमध्ये जास्त विश्वासणारे दिसावे म्हणून. एक शब्द पेत्राचा हर एक सेवक घेतो बर का. कोणता शब्द घेतो? पेत्राच्या एका भाषणाने, वचनाने, संदेशाने 3000 लोक प्रभूच्या राज्यात आली. हा शब्द सेवक घेतल्याशिवाय राहत नाही. त्यांना माहित आहे, हा शब्द घेतला म्हणजे माझ्या चर्चची संख्या वाढन, माझे विश्वासणारे वाढतील. पण पेत्राने नंतर काय सांगितलं ते मात्र नाही सांगत बर का, की बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं 3000 लोकांना. आणि हे 3000 जे पेत्राकडे आले ना, या 3000 जणांनी बाप्तिस्मा घेतला पेत्राच्या सांगण्याप्रमाणे. ते कुठं गेले नाही, आपल्या घरी नाही गेले आई बापांना विचारायला. मी माझ्या आई बापांना विचारून येतो बाप्तिस्मा घेऊ का नको. माझे आई बाप म्हणले ना घे तर मी घेईन, माझे आई बाप नाही म्हणले तर मी नाही घेणार. असा निर्णय त्यांनी केला नाही.
पेत्र बोलला आणि लगेच त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि पेत्राने एका वेळेला 3000 जणांचे बाप्तिस्मे केले. प्रियांनो, कुठून ही सेवा केली पेत्राने? त्याच्या मनाने केली का? आत्मा असल्याशिवाय ही सेवा झाली का? परंतु पेत्राच्या या गोष्टीला ना काही विश्वासणारे, काही सेवक आजही मानित नाही. मग या गोष्टीला मानण्याचा जर विषय आला ना, मग पळवाट काढण्यासाठी काय शब्द त्यांनी रेडी करून ठेवलाय? आम्ही येशू ख्रिस्ताचं ऐकायचं का पेत्राचं ऐकायचं? आम्हाला येशू ख्रिस्त स्वर्गात घेणार आहे का पेत्र स्वर्गात घेणार आहे? अशा तऱ्हेचे शंकेचे प्रश्न विश्वासणाऱ्यांसमोर उभे केलेत. प्रियांनो, देवाच्या कोणत्याही शब्दाला कधी शंकेत घेऊ नका. 12 शिष्यांनी जी सेवा केली ना प्रियांनो, अतिशय पवित्र सेवा केली. त्यांच्या सेवेमध्ये कुठंही दोष नव्हता. दोषाची सेवा पवित्र आत्म्याने 12 शिष्यांकडून करून घेतली नाही. निर्दोष सेवा त्यांच्याकडून पवित्र आत्म्याने करून घेतली. म्हणून शेवटी एक वचन बघू आपण, आणि हे वाचल्यानंतर लगेच डोळे बंद करायचे. प्रेषितांची कृत्य 4था अध्याय काढाय ना, 29 ते 31 वचन वाचायची. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्यांकडे पहा आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नामाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. बघा, अनपढ शिष्य काही नव्हतं त्यांच्याजवळ, पण पवित्र आत्मा त्यांच्या जवळ होता आणि अद्भुतरित्या त्यांनी संदेश दिले, चिन्ह चमत्कार केले, अशा वचनामध्ये लिहिलंय. म्हणून 12 शिष्यांचा आदर जर आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवला ना प्रियांनो, तर खात्री लायक आमच्या जवळ विश्वास असू शकतो की माझं पण जाणं स्वर्गात निश्चित आहे. म्हणून देवाच्या वचनाला कधीही आपल्या जीवनामध्ये शंकेचं टार्गेट तुम्ही करू नका. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहू प्रियांनो. काही सेकंदानंतर आपण लगेच प्रार्थना करणार आहोत. कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर आए मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना
तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा। आपल्यामध्ये प्रेरणाताई आहे, शेवटची प्रार्थना करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळच मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराजा बाप्पा, या नवीन वर्षात ईश्वराजा बाप्पा चौथ्या दिवशी जो ईश्वराजा आहे बाप्पा, हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, आतापर्यंत जसं सांभाळच ईश्वराजा, तसंही इथून पुढे बाप्पा तो आम्हाला आजच सांभाळत राहा ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त, आज ती तुझी भक्ती घेतली ईश्वराजा बाप्पा, ती तुझ्या सण तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वराजा बाप्पा, तिचे वचन वाचत ती समजण्याचा बुद्धी चातुर्य तू प्रत्येकाला दे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, बाळासाहेब वचन सांगत असताना त्यांच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरव जा ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, तुझी वचन सेवा करत असताना बाप्पा लागणारे ज्ञान बुद्धी चातुर्य तू आपल्या ज्ञानाच्या भंडारातून पुरव ईश्वराजा, आणि तुझ्याच नावाचा गौरव. हो प्रभू ख्रिस्त, हा वचन ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा असा कर. हो ईश्वराजा बाप्पा, इथं बसल्या प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, सर्वांचं तारण करतो, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, मी आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबतीद्वारा आहे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, सर्व अडचणीपासून सर्व संकटापासून त्यांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराच्या. आईसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा, चांगलं आरोग्य दिलेस त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद ईश्वराजा बाप्पा. इथून पुढे तू असं सांभाळायचा. हो प्रभू ख्रिस्त, आम्ही शाळेत जात येत असताना आमच्या भोवती तुझ्या देवदूताचं कुंपण असू दे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, लागणार ज्ञान बुद्धी चातुर्य तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव ईश्वराजा बाप्पा. दीदीसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, काही ठिकाणी राहत असताना ईश्वराजा तिच्या भोवती तुझ्या देवचं कुंपण असू दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त, लागणारे ज्ञान बुद्धी चातुर्य तू आपल्या ज्ञानाच्या भांडारातून पुरव. तिचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराजा बाप्पा, आणि तुझ्याच नावाचं बरोबर. हो ईश्वराजा बाप्पा, याला हो ईश्वराजा बाप्पा, या समयाला जे प्रवास करत असतील त्यांचा प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील येशूच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर, आणि होईल तुझ्याच नावाचं करू ईश्वराजा बाप्पा. या नवीन वर्षात बाप्पा, प्रत्येकाने जो काही संकल्प केला असेल, जो काही विचार केला असेल बाप्पा, त्याचा संकल्प तू पूर्णच नाही. हो ईश्वराजा बाप्पा, तुझ्या ज्ञानात भयात आणि मार्गात तू प्रत्येकाला चालू ईश्वराजा बाप्पा. तुझा विश्वासाचा मार्ग तू प्रत्येकाला दे. तुझं प्रत्येक वचन करण्याचं बुद्धी चातुर्य तू प्रत्येकाला पुरव, आणि तुझ्याच नावाचं गौरव. ही छोटीशी प्रार्थना तारणा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोडात प्रयत्न केली म्हणून केली होती. आमेन. हे आमच्या स्वर्गातील स्वर्गातील बाप्पा, बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य तसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला, जसे मी आमच्या ऋणाला सोडले तशीच तू आमच्या आम्हास सोड, आणि आम्हास प्रश्न नको तर आम्हास अडचण सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सगळं काय तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त का जय जयकार असो. आमेन. बंद कर बाळा.